आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। नवी पिढी जोपर्यंत जबाबदारी घेण्यास सक्षम होत नाही तोपर्यंत मी डोळे मिटणार नाही असं पवार साहेब म्हणाले। शरद पवारांवर बोलताना रोहित पवार भाऊक। डोळे मिटणार नाही असे पवार साहेबांचे शब्द होते। तुम्हाला विनंती करतो, हे जे वक्तव्य तुम्ही केलं ते कृपा करून तुम्ही परत करू नका। भावनिक झालेल्या रोहित पवारांना अजित पवारांचा टोला। रोहित पवारांची नक्कल करत अजित पवारांकडून रडीचा डाव असा उल्लेख। पट्ट्यांनी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं, मग मी पण दाखवतो, हे मला मतदान करा। अरे काय अजितदादांना ईडीची नोटीस आली तेव्हा त्यांच्या डोळ्यात मगरीचे अश्रू होते, मात्र माझे अश्रू पवार साहेब बोलले ते ऐकून आलेले खरे। अजितदादांनी ऍक्टिंग केल्यानंतर ट्विट करत रोहित पवारांचं उत्तर। अजितदादांना हृदय नाही त्याला आम्ही काय करणार, लहानपणापासून ज्यांनी सांभाळलं त्यांना ते सोडून गेले। रोहित पवारांना अजितदादांवर पलटवार। मतदानासाठी गरिबांना 3,500 तर श्रीमंतांना 5,000 रुपयांचं वाटप। रोहित पवारांचा गंभीर आरोप। त्यांनी मारला, मग याच्यावरून कुठे ते कळतं की दादांचं जे कुठलं हृदय होतं ते आज तिथं नाही, पण तो दादांचा विषय आहे। लोकयोग्य असं उत्तर या लोकशाहीच्या माध्यमातून देतील असं मला वाटतं। तू ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचा मी हेडमास्टर। काही जण पहिल्यांदा आमदार झाले तरी इतकी वटवट करायला लागले। ज्याला झेडपीचं तिकीट देण्यास साहेबांनी विरोध केला त्याला मी तिकीट दिलं। अजित पवारांचा रोहित पवारांवर पलटवार। जिल्हा परिषदेची तिकीट मी त्यांना दिली, साहेबांचा विरोध होता, अशांनी माझ्या नादी लागावं। तुझ्या स्कूल मध्ये शिकतोय ना बेटा, त्याचा हेडमास्टर मी आहे। महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीसांची आज सभा। खारघरच्या रामशेठ ठाकूर स्कूलच्या मैदानावर सभेचं आयोजन। महाविकास आघाडीचे संभाजीनगरचे उमेदवार चंद्रकांत खैरेंच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंची संभाजीनगरच्या दौऱ्यावर। खैरेंच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे 2 सभा घेणार। मावळमध्ये प्रचारासाठी आलेला गोविंदा पत्रकार परिषदेत श्रीरंग बारणेंचंच नाव विसरला। आमदार उमा खापरेंकडून गोविंदाला नाव घेण्याची आठवण। मोदींसाठी काम करण्याचा आम्हाला आनंद। येत्या 7 दिवसात महायुतीच्या नेत्यांच्या सभांचा धडाका असणार। जळगावच्या महायुतीचे उमेदवार स्मिता वाघ यांची माहिती।